दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण आचार या प्रकरणातील 260 क्रमांकाचं वचन, त्या संदर्भातली प्रकरण वशाची लीळा आणि टीकार्थ या ठिकाणी श्रवण करणार आहोत। उगे असा गा मंडळिका, जीव जीवा काही परिहारू असे। मागील वचन आपण बघितलं की जीव झाडिले पुसिले वाहते, त्रसले तर जाते। झाडिले पुसिले म्हणजे आपण बघितलं की त्यांचा यथोचित मान सन्मान वगैरे या गोष्टी जर का घडत गेल्या तर ते जीव राहतात, आणि त्रस उत्पन्न झाला तर ते जातात, म्हणजे त्या ठिकाणी ते थांबत नाहीत असं स्वामींनी वचनाद्वारे सांगितलेलं आहे। परंतु एखाद्या वेळेस अशी झाडपूस करत असताना त्यांना जर का काही अन्यथा ज्ञान जर का निर्माण झालं तर, म्हणजे जाणीवपूर्वक जो जीव राहत असतो त्याला कधीच अन्यथा ज्ञान हे निर्माण होऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या आधारानेच त्याच्यामध्ये ती जाणीव जी आहे ती स्थायी झालेली आहे, आणि म्हणूनच तो परमार्गाच्या अधिकरणांच्या किंवा विधीच्या संपर्कामध्ये तो येत असतो, म्हणजे त्याचं कारण आहे ते। आणि एखादा व्यक्ती आहे की जो झाडीपुसी केल्यानंतर राहतो, म्हणजे त्याला ज्ञानाशी किंवा सेवा दास्याशी काही घेणं देणं नाही, त्याची त्या ठिकाणी सोय होते म्हणून तो थांबतो। मग अशा वेळेला त्याला जर का आपण काही सूचना केली, काही सूचित केलं तर त्याच्या मनामध्ये अन्यथा ज्ञान निर्माण होऊ शकतं। जसं एखाद्याला समजा काही मंदिरातनं काहीतरी विडा दिला आणि म्हटले की हे विड्याचे पैसे तुम्ही द्या बरं का, तर जो जाणकार व्यक्ती आहे तो काय म्हणेल की हो हे द्रव्य दिलंच पाहिजे, नाही तर काय होईल, ते विडा वाहण्याचा जो काही उपयोग आहे तो मला होणारच नाही जर का मी ते द्रव्य नाही दिलं तर। त्याच्यामुळे बरं झालं तुम्ही आठवण करून दिली। आणि एखादा अज्ञान व्यक्ती असेल तर, आणि त्याला आपण सांगितलं तर तो लगेच त्याच्यातनं अन्यथा भावू शकतो की यांना वाटलं बघा मी चोरच आहे की काय, किंवा मी पैसे देणार नाही, मी बुडवेन की काय पैसे, म्हणून यांनी मला सांगितलं, असं एखाद्या अज्ञान व्यक्तीला वाटू शकतं। म्हणून ज्ञानी व्यक्ती सोबत राहणं सोपं असतं बरं का, त्यांना जास्त सांगावं बोलावं लागत नाही। आमच्या स्वामींना माहीम भट्टांना जास्त बोलावं नाही लागलं, सांगावं नाही लागलं, थोडक्यात एक एक वचन सांगितलं की त्याचा अर्थ त्यांना आपोआप कळायचा। आणि अज्ञानी व्यक्ती जर का असेल तर त्याच्यासोबत राहणं, त्याला समजावून सांगणं, त्याला समजावून सांगितल्यानंतर पटवून देणं, समजावून सांगणं हा एक प्रकार वेगळा असतो, पटवून देणं हा एक प्रकार अजून वेगळा असतो, आणि त्याला पटणं हा प्रकार अजून वेगळा असतो। किती तुम्ही समजावून सांगितलं, पटवून दिलं, तरी त्याला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यासमोर शून्य आहात, किती तुम्ही ज्ञानी असा नका। पण अज्ञानाला तुम्ही जोपर्यंत पटवून देऊ शकत नाही तोपर्यंत तुमचं ज्ञान सिद्ध होत नाही। आणि कधी कधी असं होतं की ज्ञानी माणसाला वेळ लागण्याची वेळ येते, त्या अज्ञानीला पटवून सांगता 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 कोणी कोणी काही काही प्रश्न करत असतात, आम्ही त्यांना सांगतो रीतसर अभ्यास करा, पूर्वीपासनं वचन पाठांतर करा, मग वचनाचे अर्थ घ्या। मध्ये मध्ये जर का आपण आलो, आता आपण निरूपणाला सुरुवातीपासून असू तर आपल्याला बरोबर क्रम लागेल तो, की कुठलं वचन आहे, कालचं वचन कुठलं झालं, आजचं वचन कुठलं आहे, त्याची प्रकरण वशाची लीळा कशी आहे, हा क्रम लागतो। तुम्ही मध्येच जर का आलात 5ची वेळ आणि तुम्ही 5:30ला आलात तर तुम्हाला काही प्रवचन तुम्ही बाजूवाल्याला त्रास होतो हे कराल की आता काय चालू आहे, कुठलं वचन चालू आहे, लीळा कुठली चालू आहे। म्हणजे आपण मध्येच आलो तर मग तो बाजूच्या व्यक्तीला आपल्याला समजून सांगता सांगता त्याला नाकीनऊ येतो, आणि म्हणून आपल्याकडलं जे अज्ञान आहे ते दुसऱ्याला त्रासदायक ठरतं।
आणि दुसऱ्याकडचं अज्ञान ते आपल्याला त्रासदायक ठरतं. म्हणजे अज्ञान हा जो प्रकार आहे तो त्रासदायकच आहे. त्यामध्ये जर का अन्यथा ज्ञान असेल तर अजूनच अवघड काम आहे. कधी कधी अज्ञान जो प्रकार आहे तो चांगला पण असतो, की अज्ञान व्यक्तीला जे सांगाल ते पटू शकतं, पण ज्याच्याकडे अन्यथा ज्ञान आहे त्याला तुम्ही अजून पटवून सांगणं जास्त कठीण आहे. ते म्हणजे अज्ञान व्यक्ती आहे, नवीनच उपदेश आहे, तर त्याला तुम्ही पद्धतशीर समजून सांगू शकता. परंतु जो अन्यथा ज्ञानी व्यक्ती आहे त्याला तुम्ही जर का म्हटले विशेष म्हणजे देव नाही, तर तुम्हाला असं कसं काय, आम्ही तर आतापर्यंत हेच म्हणत आलो, सगळेजण हेच म्हणतात. पण त्यांना जरी आपण वचन सांगितलं की देव पाषाणाचा नव्हे जरी सांगितलं तरी त्यांच्या ते डोक्यात उतरत नाही. मग असं आहे तर मग बाकीचे काय म्हणतात, मग बाकीचे चुकीचे आहेत का? पण आपण प्रमाण कोणाचं दिलं? चक्रधर स्वामींच्या मुखातलं प्रमाण दिलं. आता तिथे कुठलाही विषय तुम्ही मांडता कामा नाही. जे मांडलं देवाने मांडलं म्हणजे ते शेवटच आहे. म्हणजे अशा वेळेला आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याकडे अज्ञान असता कामा नये आणि आपल्याकडे अन्यथा ज्ञान पण असता कामा नये. आणि त्यामुळे काय होतं की त्यांना परिहार देता देताच आपलं अर्ध डोकं होऊन जात असतं. ते म्हणतात की ते बुद्धिबळ खेळतात ना, तर ज्याला बुद्धिबळ खेळता येतं त्याच्यासोबत बुद्धिबळ खेळणं सोपं असतं, आणि ज्याला येतच नाही, तो नवीन नवीन शिकलाय, त्याच्यासोबत बुद्धिबळ खेळणं खूप अवघड असतो. म्हणजे तो काय खेळेल याचा आपला अंदाजच लावू शकत नाही. तो त्याच्या पद्धतीने कसंही खेळत असतो तो. तसं अज्ञान किंवा अन्यथा ज्ञानी व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला तुम्ही काहीच परिहार देऊ शकत नाही. म्हणून इथे त्या लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये अज्ञान असल्यामुळे, अन्यथा ज्ञान असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि ते प्रश्न जे आहे ते कुठेतरी अन्यथा ज्ञानाकडे पण जाऊ शकतात. चुकीचे सुद्धा संदेश त्याच्यातनं निर्माण होऊ शकतात. म्हणून एखाद्याला जर का तुम्ही म्हटलात की तुम्ही हे पाठ करून या, तर एखाद्यासाठी तो संदेश असतो की नाही नाही मला अभ्यास करायला सांगितलेला आहे. आणि एखाद्याला वाटतं बघा चार चौघात माझा अपमान केला, म्हणजे आपण सांगतो काय आहे आणि त्याच्यातनं अर्थ काय निघतो आहे. हा म्हणजे असे प्रसंग तर भरपूर येतात. आम्ही सांगत एक असतो आणि समोरचा अर्थ वेगळाच काहीतरी घेत असतो. मी म्हटलं देव पाषाणाचा नव्हे असं स्वामींनी सांगितलंय. एकाने म्हटलं ते म्हणतात की देवच करू, विशेष वंदन करू नका. म्हटलं मी कधी म्हटलं असं? मी उलट हा विषय मांडला की मी 4 वेळा सांगतो की स्थान वंदन करा, विशेष वंदन करा, प्रसाद वंदन करा. ते देवानी वंदन करायला सांगितलेलं आहे. परंतु काही काही लोक मग तेवढंच एक वाक्य धरून अन्यथा ज्ञान आणि अज्ञानाची शेती करतात. भरपूर प्रमाणामध्ये अज्ञान आणि अन्यथा ज्ञान पिकवतात ते. आणि मग यथार्थ ज्ञान जे आहे ते साहजिकच त्याचं पीक त्याच्यामध्ये येत नाही. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितलेलं आहे की उगे असा गा मंडळिका, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काही योग्य कार्य करत असताना काही वेळेला काय होतं की लोकांच्या मनामध्ये अज्ञान अन्यथा ज्ञान हे निर्माण होत असतं. आणि खास करून निमित्त विधीमध्ये तुम्ही घरी एकटे असाल किंवा मंदिरात तुम्ही एकटे असाल तर काही अडचण नाहीये. परंतु तुम्ही सेवा करत असताना 2-4 लोक जर का तिथे आले तर त्याच्यातला कुठला व्यक्ती कशामुळे दुखावला जाईल का सांगता येत नाही. त्यांनी जर का म्हटलं मी झाडून घेतो, तुम्ही म्हटलं नाही नाही तुम्ही थांबा, तुम्ही बसा तिकडे, तर त्यांना एकदम अपमानास्पद वाटू शकतं. आणि एखाद्याला वाटतं नाही बघा म्हणजे हे काय आहेत कसे आहेत की अजिबात दुसऱ्याला म्हणजे सेवा करू देत नाही, स्वतःच सगळ्या सेवा यांना करायच्या आहेत, स्वतःच पुढे पुढे यांना करायचं आहे. अशा प्रकारचं अन्यथा ज्ञान एखाद्यात निर्माण होऊ शकतं. आणि एखादा म्हणेल बघा किती सेवा भावी येते, ते कधीही मंदिरात दिसले काही ना काही सेवा करत असतात. एखाद्याला त्यांच्याविषयी यथार्थता प्रगट होत असते, एखाद्याला अन्यथा प्रगट होत असतं. असे अनेक प्रकारचे लोक येत असतात. आम्हाला भरपूर लोक भेटतात असे की वेगवेगळ्या मनामध्ये त्यांच्या काहीतरी वेगवेगळंच येत असतं. निरूपण एका विषयावर चालू असतं आणि मग त्यांना असं वाटलं की बाबा आम्हाला बोलले बरं का. आम्ही जर का म्हटलं की काही काही लोक सेवाच करत नाही, त्यांना असं वाटतं आम्हालाच बोलले.
मग ते म्हणतात बाबा आमचं काही चुकलं. मग काय झालं? नाही, तुम्ही ते वाक्य बोलताना माझ्याकडे बघितलं होतं. आता मी बोलत असताना इकडे तिकडे इकडे तिकडे चालूच राहतं. ते नेमकं कोणावर ते वाक्य येतं तो त्यांचा भाग आहे. असं व्हायचं मार्गामध्ये, पोथीमध्ये किंवा घोकामध्ये मामाजी काही निरूपण करायचे, तर करता करता मग ते सांगायचे बरं का, ते काही लोक जर का ती आमकी सेवा असेल तर मग ते लगेच हो मी करतो, म्हणजे ती साधी सोपी सेवा असेल तर. आणि आम्हाला ना एक संवत्सरला एक सेवा असायची, त्या कंपाऊंडच्या बाहेरचं रोडवरचे एक मोठं गटार होतं, लांब लचक नदीकडे जायचं. ते साफ करायचं असेल ना तर पाठ आणि कंबर एक होऊन जायच्या. मग ती सेवा असेल तर सगळेजण असे मागे मागे, एकदा तरी सगळेजण हटलेलेच असायचे की नको ती सेवा नको. मामाजी म्हणायचे अरे हे तू काढशील का? मग ते म्हणायचे नाही माझं ते पाठ दुखते. आणि खूप लोकांना पाठदुखीचा त्रास असायचा, कारण अभ्यासाला बसावं लागायचा भरपूर वेळ. काही लोकांना नसेल तरी पण ती सेवा म्हणजे पाठ दुखायचीच, कारण की मामाजी तिथे उभे राहायचे त्या सेवेला. आणि थोडं पण उभं राहिली मामा पटापट हटप. मग ते अजिबात उभं राहता येत नव्हतं, सरळ सलग 1 तास तरी ती सेवा करावी लागायची. मग त्याच्यामुळे सगळेजण मागे मागे हटायचे. मग मामाजी आता घोकामध्ये बोलता बोलता सहज उदाहरण द्यायची. काही लोकांना म्हटले की ही सेवा करा, ते म्हणतात नाही नाही माझी पाठ दुखते, माझी कंबर दुखते. आता हे प्रत्येकानेच म्हटलेलं असल्यामुळे ते मामाजी असं बोलताना कोणाकडेही बघायचे तर प्रत्येकाला वाटायचं की मलाच बोलतात, सगळ्यांच्या मानाखाली होऊन जायचं. आमचे स्वामी म्हणतात काही का धर्मवार्ता करीत होते ती सगळ्यांच्या मानाखाली गेल्या, कारण ते सगळे अन्य वार्ता करत होते. त्यांना सगळ्यांना चूक लक्षात आली की आपण ही चूक केलेली आहे, म्हणून त्यांच्या मानाखाली जातात. तसं आम्हाला जर गुरुजी म्हणाले की काय कोणाचं असं होतं, कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं, मला हा आजार आहे मला तो आजार आहे, लगेच आमच्या मानाखाली जायचं, कारण आम्ही ते म्हटलेलं असायचं. आम्हाला वाटायचं की आम्हालाच बोलतायत मामाजी, पण त्यांचं तसं काही नाही. ते निरूपणातला एक विषय आला की ते विषय तो मांडायचा, त्याच्या संबंधित तो उदाहरण द्यायचं. अर्थात ते कुणा एकट्या व्यक्तीला ते संबोधून नसायचं, ते सगळ्यांनाच असायचं. ज्यांनी बोललेलं आहे त्यांच्यासाठी असायचं, जे भविष्यात बोलणार आहेत त्यांच्यासाठी पण ते शिक्षा पण असायचं. आणि म्हणून इथे अन्यथा ज्ञान जे आहे ते सहजपणे निर्माण होऊ शकतं. अन्यथा ज्ञान निर्माण होण्याला काही वेळ लागत नाही. तुम्हाला गव्हाची भाताची शेती करायची असेल ना, त्याला भरपूर कष्ट आहेत. पण गवताची शेती करायची असेल तर घास उगवतात ना, त्याची शेती करायला काय खत पाणी काय टाकावं लागतं का? पाणी सुद्धा द्यावं लागत नाही, ते त्याच्यामध्येच बरोबर ते येतं आणि भरमसाठ येतं त्याच्यामध्ये. असं अज्ञान आणि अन्यथा ज्ञान असंच प्रकारचं आहे की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अन्यथा ज्ञान आणि अज्ञान निर्माण होतं जीवामध्ये. आणि म्हणून काहीही श्रवण जेव्हा करता तुम्ही त्या वेळेला ते योग्य लक्षपूर्वक लक्ष देऊनच ते ऐकायचं आहे आणि मनामध्ये साठवायचं. आणि म्हणून मी एखाद्या वचनाचं जास्तीत जास्त विश्लेषण याच्यासाठी करतो की तुम्हाला जास्तीत जास्त सोपा होऊन तो विषय पूर्णपणे कळावा, त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारचं अज्ञान आणि अन्यथा ज्ञान नसलं पाहिजे. परंतु ते निर्माण होतं. जसं आता आम्ही कुठल्याही सोहळ्याचा एक मेसेज टाकतो व्हॉट्सअपला, आणि मग त्याच्यामध्ये तिथी म्हणजे फक्त मी तिथी आणि नक्षत्रच लिहित नाही, बाकी तारीख वार वेळ हे सगळं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. तरी लोक म्हणतात बाबा मग ते 1 तारखेपासून चालू होणार ना पोथी? हो, त्याच्यात 1 तारखेपासून 1 तारखे किती वाजता पोथी असेल त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे त्या मॅसेजमध्ये. परत विचारायची काही गरज नाहीये. त्याच्यासाठीच एवढे कष्ट घेऊन ते लिहिल्या जातं. आणि मी लिहिलेलं इतकं सुटसुटीत असतं की आंधळ्या माणसाला सुद्धा वाचता येतं. तुम्ही खरंच सांगतो की त्याला सुद्धा लक्षात येईल काय लिहिलेलं आहे, इतकं सुटसुटीत असतं ते. तरी सुद्धा परत अज्ञान त्याच्यामध्ये निर्माण होतं, कारण की आपण ज्ञान घेताना लक्ष देऊन ते ऐकत नाही. काही लिहिलेलं असेल तर ते लक्ष देऊन आपण वाचत नाही. कोणी काही सांगत असेल तर लक्ष देऊन ते ऐकत नाही. म्हणजे काहीच आपलं लक्षपूर्वक हा प्रकार नाहीये. आपलं लक्ष कुठे असतं देवला. आणि म्हणून लक्ष देणं खूप गरजेचं आहे, तर तुम्ही लक्षापर्यंत पोहोचू शकता. नाही तर तुम्ही काळाचे भक्ष होणारच आहात.
म्हणून प्रत्येक वाक्य जे आहे, प्रत्येक जे काही शब्द आहे, अक्षर आहे, त्याचं चिंतन हे केलं गेलं पाहिजे. त्याच्या संदर्भात विचार हा विनिमय जो आहे तो आपला झालाच पाहिजे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, जर का अशा प्रकारची जी व्यक्ती असेल की त्यांना समजावून सांगण्यात तुमचा भरपूरसा वेळ जात असेल, तर उगे सागा मंडळिका, तर उगे राहा, म्हणजे एक विशिष्ट परिहार द्या. आणि तो जर का परिहार त्यांना नाही समजला तर उगे सागा, उगे असा शांत राहा. का बरं शांत राहा? जीव जीवा काही परिहारू असे, म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाला समजावून सांगू शकत नाही. या संदर्भातली जी लीळा आहे ती डोमेग्राम येथली आहे, उत्तरार्ध 170 क्रमांकाची. मंडळिका दुधा नयनी जीव परिहारू भाव कथन. मंडळिका नाथोबासांना दुधा नयनी म्हणजे दूध आनयनी म्हणजे दूध आणायला पाठवलेले असताना जो काही घटना घडलेली आहे त्या संबंधित स्वामी त्यांना म्हणतात की जीव परिहारू, म्हणजे जीवाच्या परिहाराबद्दल स्वामींनी त्यांना जो काही जीवाचा भाव असतो त्याच्या संदर्भामध्ये कथन म्हणजे निरूपण केलेलं आहे. जीवाचे स्वभाव कसे असतात आणि त्याला कशा प्रकारे परिहार आपण द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा, किती वेळात द्यायचा, किती शब्दात द्यायचा, याचे प्रमाण ठरलेले आहेत. आयुष्यभर एखाद्या गोष्टीला उत्तर देत बसायचं नाही. उत्तर एकदा दिलं की तिथे आपण थांबून जायचं. आपला वेळ ही सुद्धा महत्वाचा आहे. नाथोबा सीतळे गव्हाणुनी दूध आणि तिथे सीतळे गव्हाण नावाचं एक गाव आहे. सिंदोळे असं सुद्धा नाव त्याचं आलेलं आहे. त्या गावावरून नाथोबास काय करायचे, दूध आणायचे. रोजचं स्वामींना जे काही व्याळीसाठी दूध लागायचं, कारण की स्वामी जे आहेत ते आहार शास्त्रानुसार त्यांचा आहार आहे. आणि म्हणून सायंकालीन भोजनामध्ये, ज्याला व्याळी म्हणतात महानुभाव पंथामध्ये, त्या व्याळीसाठी दूध आणल्या जायचं. नीच पूजा उसरू झाल्यानंतर जाती ती दिसी सकाळीची गेले. आता ही सकाळीची गेले म्हणजे आता हा सकाळच्या पूजा अवसर आहे, म्हणजे सकाळच्या पूजा अवसराच्या संदर्भातला हा विषय आहे. इथे सांगतात रोज नाथोबा काय करायचे की स्वामींचा पश्चात प्रहरी उपोड होतो आणि रात्री वडील असेल तर स्वामींना परत पोहड होतो. आणि जर का तसं नसेल म्हणजे सकाळ लगेच आता उजडणारच आहे आणि स्वामींना जर का निरूपणाची प्रवृत्ती असेल तर आमचे स्वामी निरूपण करायचे. आणि तदनंतर स्वामींचं जे काही प्रातविधी वगैरे आधीच आटोपलेला असायचा, त्यानंतर मुखमार्जन वगैरे इत्यादी सर्व काय आटोपल्यानंतर मग स्वामींचा सकाळ जो काय प्रातःकालीन पूजा अवसर आहे पश्चात प्रहरीचा तो संपन्न व्हायचा. नाथोबा काय करायचे की स्वामींचा पूजा अवसर झाल्यानंतर मग ते जायचे. आज काय झालं की सकाळी सीची गेले म्हणजे नेहमीपेक्षा लवकर गेले. त्यामुळे काय झालं, तव ते बाईल मैसी दोहे या मैसी दोहिली. ती ज्या व्यक्तीकडे ते घ्यायला गेलेले आहेत, आताच्या भाषेमध्ये तबेला असेल किंवा कोणाच्या तरी घरी गेलेले आहेत, आणि त्या घरी गेल्यानंतर ती बाई काय करत होती, ती म्हैस दोहतच होती, दूध काढत होती ती. आणि ती तिया म्हैसी दोहिली, दूध तिने काढलेलं आहे. तुम्ही जर का तसं कधी बघितलेलं असेल. आणि त्यामुळे काय झालं की नाथोबास आज लवकर गेलेले आहेत. लवकर गेले तर ती बाई समोरच ते दूध काढते आहे, दूध काढून झालेलं आहे. आणि नाथोबा समोर असल्यामुळे मिसळो न लायची म्हणजे पाणी मिसळो न लायची. तुम्ही असं समजू नका हे आत्ताच्या काळात चालू आहे. हे स्वामींच्या काळामध्ये सुद्धा दुधामध्ये पाणी टाकल्या जायचं. भ्रष्टाचार हा प्रत्येक याच्यामध्ये आहे. प्रत्येक आपल्याला तो कमी जास्त प्रमाणामध्ये तो बघायला मिळेल. आधीच्या काळामध्ये कमी असेल, आताच्या काळात अधिक प्रमाणामध्ये ते झालेलं आहे. आता तर दूध सुद्धा जे आहे ते जसं असलं पाहिजे तसं नसतं. काय काय टाकून ते दूध बनवलं जातं, अशा अनेक बातम्या त्याच्यामध्ये येत असतात. तर काय झालं की नाथोबा समोरच आहेत. आधीच्या
इतक्या दिवस काय व्हायचं की ती बाई दूध काढायची, त्याच्यामध्ये पाणी मिसळायची आणि व्यवस्थित ते करून ठेवलं आणि मग नाथोबा यायची पूजा वगैरे संपन्न झाल्यानंतर. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की दूध जे आहे ते बरोबर तेवढंच्या तेवढं रोजच्या रोज यायचं. एक प्रमाण त्याचं ठरलेलं आहे किती किती आणायचंय दूध ते. आज काय झालं की नाथोबांच्या समोर असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी मिसळता आलं नाही. नाथोबासी थोडे दूध घातले आणि त्या बाईनी काय केलं, थोडंसंच दूध दिलेलं आहे. म्हणजे समजा अर्धा इंच कमी म्हणा किंवा त्या 1 इंच कमी त्या जे काही तो लोटा नेलेला होता, तांब्या नेलेला असेल, त्याच्यामध्ये नेहमीपेक्षा कमी प्रमाणामध्ये ते दूध बाईसांना दिसलेलं आहे. आणि त्या बाईंनी काय केलं, थोडंच दूध घातलेलं आहे, थोडंच दूध दिलेलं आहे. नाथोबासी दूध घेतले. आता ते तुम्ही कधी जर का बघितलं असेल, त्या मंदिराच्या समोर होतं तसं, जर का त्याच्याकडे त्या विशिष्ट वेळात गेलो ना, तर ते दूध नुकताच तो काढत असायचा आणि तो आणून ठेवायचा, तर त्या बादलीला पूर्ण फेस असायचा. आणि थोड्या वेळाने ते फेस काय होणार, हळूहळू हळूहळू तो फेस निघून जायचा. परंतु जर का तेव्हा आपण बघितलं तर पूर्ण फेस असायचं, दूध दिसायचं नाही. आता ते जेव्हा तो दूध देणार तेव्हा तो फेस सुद्धा त्याच्यामध्ये मापल्या जातो बरं का. जेव्हा ते माप त्याच्यामध्ये भरतो तेव्हा दूधही येतं आणि वरचा फेस पण येतो. आपल्याला वाटतं की पूर्ण ते 1 लिटरचं जे काही माप आहे ते पूर्ण भरलेलं आहे, म्हणजे 1 लिटर दूध आहे. पण तसं नाही, ते फेसाचंच ते अर्धा 1 पाऊण इंच ते फेसाचाच स्तर असतो. तो थर जो आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये ओतल्या जातो आणि आपल्याला दिसतं की 1 लिटर दूध दिलं, परंतु फेस नंतर काय होतो, तो तुटतो. त्यातले जे काही बुडबुडे असतात ते तुटून जातात आणि ते प्लेन होतं. आता अशा पद्धतीने ते दिल्या जातं. मग तुम्ही ते फेस युक्त दूध घ्या किंवा पाणी मिसळलेलं दूध घ्या, तुम्हाला दुधाचं प्रमाण हे कमीच मिळणार आहे त्याच्यामध्ये. आता काय झालं की बाईसांना त्याविषयी अन्यथा ज्ञान निर्माण झालं नाथोबासांविषयी. आणि त्या ठिकाणी काय झालं की नाथोबासांना जे दूध दिल्या गेलं, वाढल्या गेलं, ते सगळं त्याच्यामध्ये फेस सुद्धा आलेलं आहे. आणि फेस आल्यामुळे काय झालं की ते तांब्या असेल तो भरलेला आहे आणि नाथोबा तिकडून तो दुधाचा तांब्या घेऊन आले. आता ते कशाला बघतायत, किती दिलं, काय दिलं, याकडे महिला वर्गांचं लक्ष जास्त असतं. ते बघत असतात, कडीपत्ता अजून दे. पुरुष मंडळीचं विचारायचं काय नाही, जेवढं दिलं, जसं दिलं तसं ते घेतात. अतिशय सात्विक असतात पुरुष मंडळी. महिलांचं तसं नाही. पैसे देताना सुद्धा, वस्तू घेताना सुद्धा पूर्ण ते डोकं खाऊन घेतात त्या व्यक्तीचं. म्हणजे अर्थात हे व्यवहाराच्या याच्यामध्ये केल्या पण गेलं पाहिजे, आवश्यक पण आहे. आणि नाथोबास ते दूध घेतलं आणि ते आले. नाथोबासी दूध घेतले आणि आले, बाईचा हाती दिले. बाईसांकडे तो लोटा दिलेला आहे. बाईसी दूध पाहिले तर थोडे. बाईसांनी पाहिलं दूध तर ते नेहमीपेक्षा दुधाचं प्रमाण कमी दिसलं. तेव्हा बाईचा त्यांना विचारतायत, हा ना तो हे दूध आजी का थोडे, आज थोडं का बरं दूध, आज कमी कस काय दूध, काही सांडले म्हणजे येताना काही दूध सांडलं वगैरे का? नाही. ते म्हणे नाही, सांडलं तर नाही मी. तरी काही कवडे पाडिले. मग काही पैसे तुम्ही खाली पाडले की काय? म्हणजे 4 कवड्याचं आणायचं आहे, तुम्ही 1 कवडा खाली पडला आणि 3च कवड्याचं दूध आणलं, त्याच्यामुळे कमी आलं, असं काही झालं का? नाही. ते म्हणत नाही, असं काही नाही, मी 4 कवड्यांचं, तर 4 कवड्यांचं दूध आणलेलं आहे. तरी काही कवडे पाडिले. नाही ना, कवडे पाडिले तर नाही. तरी का दूध थोडे, तर दूध थोडं का? मग तू दूध काय केलेलं आहे, जेवढ्याला तेवढंच आणलं तुम्ही, कवडेही पाडिले नाही आणि दूधही सांडलं नाही, मग दूध थोडे का? ते परिहारू देती, ये तैसेची म्हणती. आता मग ते परिहार देतात की मी तर तेवढंच बरोबर आणलेलं आहे, परंतु कदाचित ते फेसामुळे तसं झालेलं आहे की मी येता येता पर्यंत तो फेस काय झाला, संपत गेला. आणि दूध घेताना असं वाटलं की पूर्ण तांब्या भरून दूध आहे, परंतु तो फेसामुळे तसं वाटत होतं आणि हे असं झालेलं आहे.
आता नाथोबास त्यांना परिहार देतात आणि बाईसा पुन्हा पुन्हा तैसेची म्हणती परत परत तसंच म्हणतात. एक लक्षात घ्या की काही लोकांना तुमचं म्हणणं पटत नसतं बरं का, आणि तुम्ही वचनाचं प्रमाण द्या, स्वामींच्या श्रीमुखीचं प्रमाण द्या, स्मृतीस्थळाचं, लीळेचं सगळं प्रमाण, जगभराचं प्रमाण जरी दिलं तरी ते पुन्हा पुन्हा तसंच म्हणतात बरं का. पुन्हा पुन्हा तसंच, पुन्हा पुन्हा तसंच. की त्यांना जर का सांगितलं की देवाने दिवा जाळायला नाही सांगितलं, अंतःकरण जाळायला सांगितलेलं आहे. दिव्याने काय आपण देवाला बघू शकणार, पण अखंड दिवा जाळण्याचा काही संबंध नाही. तुम्ही पूजा अवसर काळी दीप जाळा, प्रज्वलित करा, पण अखंड दिवा जाळायची गरज नाही. पण ते म्हणते पण आम्हाला तर त्यांनी सांगितलं होतं की अखंड दिवा. हो त्यांनी सांगितलं, पण लीळेमध्ये स्वामी सांगतात की देवाला तुम्ही दिव्याने काही बघू शकता का? नाही. परमेश्वर स्वयंप्रकाशक आहे म्हणून दिवा जाळण्याची गरज नाही. पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दिवा जाळत जा अखंड. उपदेश घेतला तेव्हा सांगितलं होतं. हो त्यांनी सांगितलं होतं, परंतु जेव्हा सर्पदष्ट माळी रक्षण याच्यामध्ये स्वामींना ते विचारतात, हे तर काही तेला तुपाची वाती लागेल, ते म्हणतात हे तर तैसे काही न लगे. स्वामींनी नकार दिलेला आहे त्या दिव्याला किंवा तेला तुपाच्या वातीला. परंतु आम्हाला त्यांनी सांगितलं की म्हणजे तुम्ही कितीही प्रमाण दिलं तरी त्यांना पटत नाहीये आणि त्यांना तेच करायचं असेल तर ते काय करतात, पुन्हा 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 तेच सांगतात. त्यांनी विचारलं की बाबा हे नपाळतात कुठलं पारायण करायचं, कुठलंच पारायण नाही करायचं, स्मरण करा, लीळा चिंतन करा. नाही पण कुठलं तरी पारायण सांगा ना बाबा. हा पारायण पंथ नाही, ह्याच्यात पारायण नाही करायचं. आपल्याला वाचायचं सूत्रपाठ वाचा. हा सूत्रपाठ आम्ही वाचतो, पण अजून कुठलं अजून पारायण सांगा. मग मी त्यांना परत सांगितलं पारायण नका करू, नपाळत्यामध्ये जास्तीत जास्त स्मरण झालं पाहिजे आणि काहीतरी श्रवण करा काहीतरी. हा ते तर आपण करतोच म्हणे, परंतु काहीतरी पारायण तुम्ही सांगितलं असतं तर. मग माझ्या लक्षात आलंय आपण 4-4 वेळा एकच गोष्ट सांगतोय, ते 4-4 वेळा एकच गोष्ट विचारतोय. ही सत्य घटना आहेत बरं का या, मी असे बनवून सांगत नाही. कधी कधी एवढं असं होऊन जातं आणि खास करून वयस्कर महिला बोलत असले की ते एकच विषय लावून धरतात. त्यांना कितीही सांगितलं तरी त्यांच्या लक्षातच येत नाही की काय उत्तर दिलं जात आहे. मग त्या वेळेला मग त्यांना सांगायचं की तुम्हाला जे आवडेल ते पारायण तुम्ही करा. मग त्यांना बरं वाटतं. त्यांना अपेक्षित असतं काहीतरी उत्तर. लोकांना आमच्याकडनं वेगळी उत्तरं नको असतात, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं आणि त्यांना ते उत्तर पाहिजे असतं की बाबा 2 दंडवत घातले तर चालतील का. आणि आमचं त्यांना आमच्याकडनं उत्तर अपेक्षित असतं की हो चालतील. मग त्यांना बरं वाटतं. आम्ही सांगतो की नाही नाही प्रयत्न करायचा थोडासा. डबा देताना विचारता का एकच चपाती दिली तर चालेल का आज. तिथे कसं रोजच्या 3-4 चपात्या तुम्हाला द्याव्याच लागतात कंपल्सरी. मग तिथे कसं तुम्ही कॉम्प्रोमाइज, प्रपंचामध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही, मग देवाच्या बाबतीमध्येच का नाही तुम्ही प्रयत्न करा. नाही परंतु आपल्या देवाला तसं काही नाही ना. मग ते पूर्ण ते ताणणार तो विषय सगळा काय. मग जेव्हा त्यांना आपण म्हणू की बघा तुम्हाला जसं शक्य आहे ना तसं तुम्ही प्रकृतीनं वाहतेच, मग त्यांना बरं वाटतं. त्यांनी ते उत्तर आधीच ठरवलेलं असतं. फक्त आमच्याकडनं एकदा ते स्टॅम्प पेपरवर लिहून सही घ्यायचं, म्हणजे आमच्याकडनं आलं की जगाला सांगायला मोकळे. दादांनी सांगितलं आम्हाला. म्हणजे जीव जीवा काही परिहार असे, म्हणजे काही लोकांना तुम्ही किती सिद्धांतिक उत्तर द्या, वचनोक्त लीळेंचं उत्तर द्या, तरीही काहीही फरक त्यांच्यामध्ये पडत नाही. आणि म्हणून अशा वेळेला आपण गप्प राहायचं. बाईसांना पुन्हा पुन्हा ते परिहार देतात. ये तैसेची म्हणती आणि बाईसा पुन्हा 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 तेच 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 बोलत आहे. मग सर्वज्ञ म्हणितले. आता बाईसांना काय वाटलं माहितीये का की कदाचित ह्यांनी एक घोट पिलेला आहे. येता येता एक घोट त्यांनी पिलेला असावं असं बाईसांना वाटत होतं. म्हणजे कधी कधी असं पण घडलं नाही, असंही घडलं नाही. म्हणजे तिसरं पर्याय लगेच समोर येतो काही ना काही. तो काहीतरी ते घडलेलं आहे तिसरं, त्याच्यामुळे तसं झालं. बाई हा नीच उशिरा जाय. आता जर का तुम्ही विधीमध्ये असाल, आता हा महत्वाचा भाग याच्या लीळेतला, की तुम्ही विधीमध्ये असाल आणि तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही चुकीचे नाही आहात आणि तुम्ही योग्य तो पर्याय सुद्धा त्यांना सांगतात
परिहार सुद्धा तुम्ही सांगत आहात, आणि जर का समोरची व्यक्ती ऐकत नाही त्यावेळेला आपण गप्प बसायचं. गप्प बसायचं म्हणजे काय, तर तुमच्या बाबतीतला जो परिहार आहे तो परमेश्वर देतात. तुमच्यासाठी हा एक वेगळा आपल्याला एक याच्यातनं प्रमाणिक असं मिळतं की जे कार्य आपल्यामुळे अडणार आहे, पण तुम्ही त्याच्याऐवजी देवाच्या कार्याचा जर का स्वीकार केला तर तुमचं पुढचं ते जे कार्य आहे त्याची योजना जी व्यवस्था आहे ती परमेश्वर करत असतात. आमचे आचार्य भटोबास घर सोडून आले, किती लोकांना तरी हे चुकीचं वाटलं असेल. पत्नी आहे, मुलगा आहे, आई आहे, बहीण आहे, यांना सगळ्यांना सोडून आले. कुठलाच विचार केला नाही, 2 शब्द विचारले नाही, सगळं सोडून आले. व्यावहारिक दृष्ट्या भटोबास चुकीचे आहेत, पण ज्ञान दृष्टीने जर का बघितलं भटोबास एकदम बरोबर आहेत. कारण की ह्याच्यामध्ये आपले अनंत सृष्टी गेलेल्या आहेत बरं का. हे बायको, मुलं, पती आणि ह्या पूर्ण परिवार सांभाळण्यात आमचे सृष्ट्या गेलेल्या आहेत. आम्ही हेच सांभाळतात. मुक्तीची चाड आणि देवीची खुंट दावे, मग काही अवघड आहे. म्हणजे ते खुंट आणि दावे तुम्हाला देवाकडे कधी येऊ देणार नाही. मग भटोबासांच्या बाबतीमध्ये जर का आपण बघितलं, भटोबास सगळं सोडून आले, परंतु त्यांच्या पत्नीची व्यवस्था जी आहे, मुलाची व्यवस्था आहे, ती स्वामींनीच लावून दिलेली आहे. बरोबर. त्यांच्या आई आहेत आबाईसा, श्री प्रभूंकडे त्यांची व्यवस्था लावून दिली आहे. साधी गोष्ट नाही. महादाईचा आहेत, महादाईचा सुद्धा चांगल्या प्रमुख असल्यासारख्याच आहेत या परमार्गामध्ये, म्हणजे त्यांची व्यवस्था लावली. वैराग्य देव त्यांचा जन्म झाला, त्यांची सुद्धा व्यवस्था आमच्या स्वामींनी केलेली आहे. म्हणजे स्वामींनी पूर्ण व्यवस्थापन त्यांच्या पूर्ण परिवाराचं केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही परिहार आहे, तुमचा जो परिहार आहे, जो तुम्ही समोरच्याला देऊ शकत नाही, तर तिथे मग परमेश्वर उभे होतात आणि तुमच्या बाबतीतला जो परिहार आहे तो स्वतः परमेश्वर देतात. स्वामी बाईसांना म्हणतात, बाई हा नीच उशिरा जाय. नीच म्हणजे दररोज. आता नीच हा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. हा विश्लेषण का केला, लीळाचरित्र तुम्ही वाचाल घरी जाऊन, आणि असा शब्द आला तर तुम्ही म्हणाल की नाथोबासांना स्वामी नीच म्हणाले की काय. तर नीच म्हणजे दररोज, नीच म्हणजे नीत, नीत म्हणजे नित्य, नेहमी. नेहमी हे काय करतात, उशिरा जायचे, पूजा अवसान संपल्यानंतर जायचे. आणि आज काय झालं की हे लवकर गेले. तवते बाईल पाणी मिसळी, हे उशिरा जायचे, तोपर्यंत ती बाई म्हशीचं दूध काढायची, त्याच्यामध्ये पाणी मिसळायचे आणि सर्व तयार करून ती ठेवायची. आजी सकाळी गेला म्हणून आजी पाणी मिसळून लावायची. आणि आज सकाळी लवकर पोहोचले, तिला पाणी टाकायला त्याच्यामध्ये वेळच मिळाला नाही, आणि त्याच्यामुळे असं ते दूध कमी आलेलं आहे. आता हा परिहार कोणी दिला, श्री चक्रधर स्वामी, जीव धरण व्यसनी अवतार, त्यांनी हा परिहार दिला. आता ते समजलं पाहिजे बाईसांनी. बाईसा म्हणतात, हे काही बाबा पाणी कैसे मिसळेल. कधी कधी आपल्याला घरच्यांपेक्षा दुकानदारावर जास्त विश्वास असतो की त्याच्याकडे चांगली मेथी असेल, तुम्ही जे अशी आणली. म्हणजे कधी कधी आपल्याला समोरच्यावर विश्वास होतो. बाईसा म्हणतात, बाबा ती पाणी का मिसळेल, कशासाठी, ते आपले त्याच्यावर मलाही चांगली येते. म्हणजे हा कंसातले वाक्य आहेत बरं काय महिलांचे, की हे पाणी, त्याच्यामध्ये पाणी मिसळत नाही आमचा दूधवाला. प्रत्येकाला आपल्याकडे दूध देणाऱ्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास होतो की त्याच्या दुधात पाणी टाकत नाही, चांगली मलाई येते, आम्ही त्याचं तूप बनवतो. ते इतका परिहार आपण देतो. म्हणजे समोरचा व्यक्ती सांगतो असं नाही ताई, प्रत्येक दुधामध्ये थोडं का होईना पाणी हे मिसळल्याच जातं, असं शुद्ध दूध येतच नाही आपल्याकडे. ते म्हणतात, नाही नाही आमचं ते दूध चांगलंच येतं, ते आम्हाला तो चांगलाच देतो, तो काय फसव, आमचा जुना येतो दूधवाला. म्हणजे असे परिहार आपण देत राहतो. मग त्यावेळेला आपण हात जोडलेलेच चांगले. आमचे स्वामी सांगतात, तुम्हा बोडी गंगा समान. अशा या वादक परिस्थितीमध्ये आपण परिहार देत बसायचं नाही, शांत बसून जायचं, कुठलंही उत्तर द्यायचं नाही. आणि म्हणून स्वामींनी सांगितल्यानंतर पण बाईसा म्हणतात, हे काही बाबा पाणी कैसे मिसळेल, पाणी कसं काय मिसळेल बरं. ती
मग स्वामी म्हणतात उगे असा गा मंडळी का जीव जीवा काही परिहारू असे. शेवटी स्वामींनी पण नाथोबासांना म्हटलं आता तुम्ही पण शांत राहा आणि मी पण शांत बसतो. जीव जीवा काही परिहारू असे. म्हणजे आता हा परिहार कोणाकडनं पाहिजे? बाईसांना पाहिजे. कुणाकडनं पाहिजे? नाथोबासांकडनं पाहिजे. समाधानकारक उत्तर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत बाईसा शांत बसणार नाही. तो प्रश्न नेहमी मनामध्ये येत राहतो. एखाद्या वेळेस आपण गप्प राहतो, ऐकून घेतो, बोलत नाही, पण मनामध्ये ते चालूच राहतं. पण त्यावेळेला असं कसं काय झालं काय माहिती, हे आपण मध्ये आपल्याला ते आठवत असतं. म्हणून अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? स्वामींनी जसं नाथोबासांना सांगितलं, जीव जीवा काही परिहारू असे नसे, म्हणजे नसतो. तुम्ही एक जीव दुसऱ्या जीवाला काही समजावून सांगू शकत नाही. तर त्याला जेव्हा त्याच्या सोयीचं वाटेल तेव्हाच त्याला ते पटणार आहे, अन्यथा पटणार नाही. लक्षात घ्या. ज्याला पण ते तुमचं म्हणणं पटतं ना, ते त्याला जोपर्यंत स्वतःच्या सोयीचं वाटत नाही तोपर्यंत पटत नसतं. आणि ते जेव्हा त्याला ते सोयीचं वाटतं तेव्हाच त्याला ते पटलेलं असतं. म्हणून याचं श्रेय तुम्ही कधी घेऊ नका. मी त्यांना पटवून सांगितलं आणि मग त्यांना पटलं, असं नाही. तुम्ही सांगितल्यानंतर त्यांना त्यांच्या ते हिताचं लाभाचं लाभ त्याच्यामध्ये दिसला की बाबा असं आहे, तुम्ही लवकर आलात तर पहिल्याच रांगेत बसायला मिळतं देवपूजेला, लवकर देवपूजा होते, हे त्यांना पटतं तेव्हाच ते पहिले येतात. नाही तर ते म्हणते नाही येऊ आम्ही आरामात येऊ. मग देवपूजा नंतर पण दुसरी पण ओळ बसेल, तिसरी पण ओळ बसेल. तुमचं म्हणणं नाही पटलं त्यांना तर ते तुमचं ऐकणार नाही. म्हणून स्वामींनी नाथोबासांना हे वचन जे आहे त्या वचनाचं निरूपण केलेलं आहे. या वचना संदर्भातलं जे काही टीकार्थ आहे तो आपण बघूया. उगे असा गा मंडळी का म्हणजे अन्यथा ज्ञान गेले परिहार नेदावा. उगे असा, गप्प असा असं का म्हणतात स्वामी? उलट परिहार दिला पाहिजे. आमचे याच्यामध्ये सांगितलेले शास्त्रामध्ये डोई ओढवावी. डोई ओढवावी म्हणजे काय? समोरचं आपल्याला काही बोलत असेल, आपला अपमान करत असेल तर त्याला योग्य तो परिहार जो आहे तो आपण दिला पाहिजे. योग्य ते जे काही घडलेलं असेल ते आपण एकदा दोनदा तीनदा सांगावं. आणि जरी तो ऐकत नसेल मग त्यावेळी डोई ओढवावी, म्हणजे तो जे बोलेल ते ऐकून घ्यावं. कारण की त्यांनी ठरवलेलं आहे की तुमचं ऐकायचं नाही आणि तुम्हाला चुकीचंच ठरवायचं आहे. तर मग त्या वेळेला तुम्ही काहीही बोलू शकत नाही. बोलले किती तरी त्याचा परिहार मात्र होत नाही. आणि म्हणून स्वामी नाथोबासांना म्हणतात उगे असा. म्हणून उगे असा म्हणतात. उगे कधी असा? जेव्हा तुम्ही त्यांना परिहार दिलेला आहे त्याच्यानंतर उगे असा. परिहार न देता उगे असा असं स्वामी म्हणत नाहीत. परिहार द्यावाच लागेल तुम्हाला. आणि नाही दिला आणि तर तुम्ही पूर्णपणे चुकीमध्ये आला. दिला तर तुमचं तो व्यक्ती ऐकणार नाही, पण कोणीतरी तुमचं तिथे ऐकणार असतं. कोणीतरी असतं. नाही कोणीतरी परमेश्वर तरी असतात तिथे की तुम्ही कशा प्रकारचा परिहार तिथे देत आहात. सात्विकपणे, शांतपणे, कुठलाही तमतमपणा त्याच्यामध्ये नाही. नाथोबासांनी असाच परिहार दिलेला आहे, शांतपणे दिलाय. म्हणून स्वामींना त्यांच्या बाजूने उभं राहावं लागलं. आता इथे स्वामी असं का म्हणतात त्यांना उगे असा गा ना? उगे असा गा मंडळी का म्हणजे अन्यथा ज्ञान गेले परिहार नेदावा. उगे असावा म्हणजे काहीच बोलू नये का ना? अन्यथा ज्ञान गेले म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं की नाही काय घडलेलं आहे की बाबा याच्यामध्ये रोज दुधामध्ये ते पाणी मिसळायचे, ते मिसळता आलं नाही आणि त्याच्यामुळे आज त्यांनी दूध कमी दिलं किंवा तो फेस आहे तो गेला. हा अन्यथा ज्ञान बाईसांमध्ये जे आहे ते अन्यथा ज्ञानाचं निरसनार्थी तुम्ही 1, 2, 3 वाक्य सांगितले, त्यांना बोलले, त्यांचं अन्यथा ज्ञान आता फिटलं. आता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही वाक्य आहेत का त्यांचं अन्यथा ज्ञान फेडायला? एकही वाक्य तुमच्याकडे नाही. खरं आहे तेवढे 4 वाक्य तुम्ही बोलून झालात. आता तिथे काय करा? तिथे उगे असा म्हणजे अन्यथा ज्ञान गेले. समोरच्याचं अन्यथा ज्ञान गेलं की परिहार नेदावा म्हणजे मग त्यांना परिहार देत बसायचं नाही, त्यांना उत्तर देत बसायची नाहीत. जीव जीवा म्हणजे एर एरा. जीव जीवा म्हणजे काय बरं?
किंवा जीव जीवा असं उच्चारण्याचा स्वामींचा हेतू काय? जीव जीवा म्हणजे एर एरा, म्हणजे एकमेकांमध्ये परिहार देण्याची वेळ कधी येते? जेव्हा 2 लोक असतात, 4 लोक असतात, म्हणजे एकापेक्षा अनेक लोक असतात, तेव्हा तुम्हाला तुमचं मत पटवून देण्याची वेळ येते. तुम्ही एकटेच असाल तर, महिला वर्ग जर का घरी एकटेच असतील आणि जेवायचं तर ते काय बनवतात? काय? खिचडी. एकदम खरं बोलल्यावर का सगळे. आता जर का घरी दुसरी व्यक्ती आहे, तिसरी व्यक्ती आहे, आता तुम्हाला खिचडीच बनवायची आहे आणि ते म्हणाले आम्हाला भाजी चपाती खायची, तुम्ही काय म्हणतात? नको, सकाळी आपण ते पुऱ्या खाल्लेल्या आहेत किंवा सकाळी आपण ते थोडस पाव खाल्लेले आहेत ना, तर मग आता संध्याकाळी मग चपाती नको. काय करायचं? खिचडी मऊ केली ना, ती चांगली पचायला वगैरे पण चांगली, म्हणजे पावाचा त्रास होणार नाही परत. हे काय आहे की जीव जीवा म्हणजे एर एरा, म्हणजे तुम्हाला तो परिहार देण्याची वेळ येते. आणि महिला वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल, महिला वर्ग जर का म्हणाले आम्हाला खरेदी करायला जायचं आहे, तर पुरुष मंडळी मग म्हणतात नाही आता पावसाची वेळ आहे, पुढे आता गर्दीची वेळ आहे, असा काहीतरी परिहार ते समोरच्याला देतात जेणेकरून खरेदीला जाऊ नये. म्हणजे अशा प्रकारे एकमेकांना परिहार द्यायची वेळ आपल्यावर येत असते. परंतु आपण एकटेच असू तर मग काय आपलंच मत असतं ते. परंतु ते मत जर का दुसऱ्याशी संबंधित असेल तर मग काय करावं लागतं की ते त्या ठिकाणी असं म्हणावं लागतं की ते भाजी आम्ही थोडी तिखटच बनवली बरं का, कारण की याच्यासोबत ती भाजी तिखटच लागते, नाहीतर फिक्की भाजी चांगली लागत नाही. आता भाजी फिक्की झाली तर ती भाजी फिक्कीच बनवली बरं, कारण लहान मुलं पण असतात ना, मग सगळ्यांसाठी फिक्की. आपल्याला फक्त परिहार देता आला पाहिजे व्यवस्थित, काय द्यायचा आहे काय नाही द्यायचा तो, ती कुशलता आपली आहे. परंतु दुसरी व्यक्ती तिसरी व्यक्ती असली की आपल्याला हे जीव जीवा म्हणजे एका जीवाला दुसऱ्या जीवाकडे एक परिहार द्यावा लागतो. ते त्याचं मत त्यांनी असं का केलं हे पटवून द्यावं लागतं आणि मग पुढे कळतं. खूप वेळा आपण चूकच केलेली असते, परंतु आपण आपली चूक लपवण्यासाठी खूप वेळा असेच परिहार काहीतरी देत असतो. नाथोबासांनी खरा परिहार दिलेला आहे. आपण खूप वेळेला आपल्याकडनं चूक झाली लक्षात येतं, आपण त्याचे खोटे परिहार देत असतो. काहीतरी की मला असं वाटलं की हे मीठ थोडस वेगळं आहे ना, आम्ही नेहमी वेगळं मीठ वापरतो, हे नवीनच मीठ आहे त्याच्यामुळे याचा अंदाजच नाही आला. अर्थात असं काही नसतं बरं का. जर का तो भात कसा झाला, सुका सुका झाला की तो भात कसा आहे, जुना तांदूळ आहे ना त्याच्यामुळे तसं झालं. आणि पाणी जास्त झालं तर नवीन तांदूळ आहे, म्हणजे एन प्रकारे त्या भाताच्याच कुंडलीमध्ये राहू केतू दाखवायचे. 7.5 त्या भाताच्याच नशिबामध्ये येते. आपली चूक काही नाही. हे काय आहे? एर एरा म्हणजे जीव जीवाला परिहार काहीतरी देत असतो. आपली चूकच असते, पण आपण ते काय करतो, पाठी पुढी लावरी, म्हणजे पोर जीव आपले ओकटे गोमटे जाणे आणि जाणूनीची गरी आणि पाठी पुढी लावर ठेवी. म्हणजे आम्ही लवकरच येणार, 5ला आम्ही पोहोचणारच होतो, पण यांच्यामुळे आम्हाला उशीर झाला. हे कधी म्हणतात ते तिथे नसताना म्हणतात. म्हणजे आपण आपली चूक कोणावर तरी सहजपणे अलगद अशी लोटत असतो. आणि म्हणून इथे परिहार देण्याची वेळ येते. जीव जीवा काही परिहार असे, म्हणजे हे तर झालं खोटं नाटं परिहार आहे. पण कधी कधी तुम्ही खरा परिहार देत असता, पण समोरचा व्यक्ती तुमचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. अज्ञान परिहार न वचे, म्हणजे का बरं परिहार का द्यायचा नाही, का गप्प राहायचं ना. अज्ञान परिहार न वचे म्हणजे समोरच्या जीवाकडे अज्ञान असल्यामुळे त्याचं समाधान होत नाही. त्याला समजतच नाही तुम्ही काय सांगता. त्याला ती गोष्ट समजली पाहिजे आणि ते समजण्याच्या पलीकडे असते. म्हणजे त्याची वृत्ती, त्याची ज्ञानस्तर कसा आहे हे त्याला समजत नाही. एखाद्याला तुम्ही म्हणा की हे आमके आमके कोण आहेत, देवता आहेत, पण परमेश्वर नाहीत, काही लोकांना पटणारच नाही. चैतन्यावर परमेश्वर किती पटवून सांगा, नाही. का बरं नाही पटणार? न अज्ञान परिहार न वचे, त्यांच्याकडे जो अज्ञानपणा आहे त्या अज्ञानपणामुळे त्यांचा तो परिहार जो आहे
तो होत नाही. खूप वेळा असं व्हायचं बरं का, की समोरचं सांगतोय खोटं वाटायचं कधी कधी, परंतु त्याच्या संबंधी जेव्हा माहिती काढली 2-4 लोकांकडे, मग कळतं की अरे हे लोक बरोबर बोलतायत. आपणच चुकीचं त्यांचं समजत होतो की चूक बोलतायत म्हणून. म्हणजे आपल्याकडे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत त्यांचा विषय आपल्याला समजणार नाही. टीकाकार शंका करतात, तरी काही नेदावा म्हणजे तर मग देऊच नाही का परिहार. आपल्याला माहिती आहे अज्ञान आहे, मागे पण 2दा आपण परिहार दिले, त्यांनी ऐकलं नाही, पण या घटनेविषयी पण परिहार द्यायची आवश्यकताच नाही, मग देऊच नाही का. ना जो जाय तो द्यावा म्हणजे ज्याच्यामुळे समोरच्याचा अन्यथा ज्ञान जाईल अशा प्रकारचा परिहार त्याला हा दिलाच पाहिजे. हे तरी सांगितलंच पाहिजे की हे तेल जे आहे शेंगदाणा तेल नाहीये. शेंगदाणा तेल असलं की जास्त तेलकट होतं, राईस ब्रॅन तेल असल्यामुळे जास्त तेलकटपणा आलेला नाही. हा परिहार तुम्ही समोरच्याला द्यायचा, त्याचा अन्यथा ज्ञान आणि त्याचा अज्ञान फिटेल एवढा परिहार त्याला दिल्याच गेला पाहिजे. नुसतंच गप्प राहायचं नाही. गप्प राहिले तर काय होईल, लगेच लक्षात येते की यांनी चुकी केलेली आहे म्हणून हा गप आहे, नाही तर हा गप राहिला असता का. म्हणजे समोरच्याचा जो अन्यथा ज्ञान आहे ते फेडण्याअर्थी आपण बोललो पाहिजे थोडं तरी. जीवदशा गेल्या जाये, मग अशा प्रकारे तो परिहार स्वामी म्हणतात देऊ नका, म्हणजे अजिबात देऊ नका का न द्यावा. अज्ञान अन्यथा भेटेल एवढा द्यावा. तर मग त्याचा काही लाभ होत नसेल, तुम्ही जो परिहार देता त्यांना त्याचा काहीच लाभ होत नसेल, कारण त्याच्याकडे आधीच अज्ञान आहे ना. जीवदशा गेल्या जाये म्हणजे त्याचा लाभ होऊ शकतो, नाही होणार अशातला भाग नाही. त्यांची जी जीवदशा आहे म्हणजे त्यांचा जो अहम आहे, अहम असतो ना, कधी कधी आपल्यामध्ये अहम असल्यामुळे आपण काही गोष्टी ऐकून घेत नाहीत. कशा ऐकून घेत नाहीत, आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि त्यांनी सांगितलं कुठल्या बाजूला वळायचंय मंदिरासाठी, ते म्हटलं पुढच्या चौकातनच वळायचंय. एखादा व्यक्ती म्हणतो नाही पुढचा चौक नाही, त्याच्या पुढचा चौक वाटतोय आम्हाला, हा अलीकडचा चौक नाही, आम्ही नेहमी येतो ना. तो म्हणतो नाही आम्हाला पुढचा चौक वाटतोय का, पुढच्या चौकात न वळायचं. ते म्हणतात नाही आम्ही नेहमी येतो. काय आहे, त्याचं जीवत्व आहे, अहम आहे, त्याच्यामुळे तो ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. आणि मग जेव्हा वळलो आपण आणि लक्षात आलं की हा चुकीचं वळलो बरं का आपण, ते बरोबर आहे की पुढच्या चौकात न वळायचं होतं, मग त्याचा जो अहम आहे तो अहम जातो आणि मग तो म्हणतो अरे चुकलंच बरं का माझं, तुम्ही म्हणत होता ते बरोबर होतं, ते मी ऐकलं नाही तुमचं. हा त्याचा अहम जाय म्हणजे जीव दशा, त्याचा अहमपणा जो आहे तो एका विशिष्ट वेळाने जाऊ शकतो. किंवा एखाद्याच्या तमतमीमुळे रागामुळे त्याच्या मनामध्ये तो भाव सुरू आहे, तो ऐकून घ्यायला तयार नाहीये, कुणाचंच ऐकत नाही. रागामध्ये माणूस कुणाचं ऐकत नाही. मग कधी जाय जीवदशा गेल्या जाय म्हणजे तो बोलण्याचा आवेश आहे, तमतम आहे, तो राग आहे, तो अहम आहे, तो काही वेळाने जातो. कधी जातो, संध्याकाळी. सकाळी भांडण झालं, संध्याकाळी शांत वाटलं आणि मग विचार केला जातो आणि मग लक्षात येतं की आपण चुकलो. किंवा 1 महिन्याने कळू शकतं, 1 वर्षाने कळू शकतं, किंवा मृत्यू समय सुद्धा कळू शकते. जीवदशा किती मोठी असू शकते. अहमाचा जो कालावधी हा किती पण मोठा असू शकतो, एका दिवसाचा असू शकतो, नाही तर एका वर्षाचा असू शकतो, एका जन्माचा सुद्धा असू शकतो. इतका अहमाचं कार्य इतकं अवघड आहे. आणि जेवढा अहम असेल तेवढा अहम तुम्हाला पुढच्याचा ऐकू देणार नाही, ऐकण्याला तो मज्जाव करणार. म्हणून जर का आपण कुणाचं ऐकूनच घेत नसू तर समजायचं की आपल्यामध्ये काहीतरी अहमभाव दडलेला आहे, तो आपण काढून टाकला पाहिजे. विचार करावा की समोरचा जो व्यक्ती प्रमाण देतो तो कशाचं देतोय हे पण लक्षात घ्या. तो जर का योग्य सिद्धांताचं प्रमाण देत असेल तर त्याचं आपण ऐकून घेतलं पाहिजे. तो सटल-फटल प्रमाण देत असेल तर मग ऐकून घेऊ नका. कुणी म्हटलं की नाही तुम्हाला कुळदेवतेचं करावंच लागेल आणि मग तुम्ही करत असाल तर मग तसं नाही. त्यांनी काहीतरी प्रमाण दिलं तर ते प्रमाण ईश्वरोक्त आहे का ते बघावं लागेल आपल्याला आणि मग पुढे चालावं लागेल. जसं ते पंथाच्या इतिहासामध्ये ते 2 साधू गेले ना लाल बदकशा किल्ल्याकडे, की स्वामी इथे आहेत. मग त्यांनी सांगितलं त्यांना, बाहेरच्यांना जे होते सेवक,
ते आम्हाला स्वामींना भेटायचंय. ते आतमध्ये गेले आणि मांस घेऊन आले, मांसाहार. ते म्हणाले स्वामींनी सांगितले की तुम्ही हा मांसाहार करा, मग आम्ही तुम्हाला भेट देऊ. आता कसं झालं, धर्मसंकट आलं की नाही. आता काय करायचं, आपण असतो तर काय केलं असतं. मांस खाल्लं तर देव भेटणार आहेत लगेच. बघा, ठरवा. हा म्हणजे स्वामींची भेट तुम्हाला महत्वाची नाही असा अर्थ झाला तो. स्वामींच्या भेटीला आम्ही काही करू शकतो. हा स्वामींची भेट कशी होणार आहे माहितीये का. आता इथे बारकावा आहे. ते जे 2 साधू होते ना, ते आपण नव्हतो, ते होते. आणि ते सुद्धा विद्वानच होते दोघं पण. त्यांनी तो विचार केला आणि त्यांनी देवाची भेट महत्वाची होती म्हणून त्यांनी काय केलं, ते मांसाहार केला नाही, खाल्लं नाही बरं का. त्यांनी ऐकू आलं ना माझं वाक्य. तुम्ही म्हणाल त्यांनी खाल्लं म्हणून. त्यांनी खाल्लं नाही, ते माघारी आले परत. म्हणजे शास्त्र काय सांगतं, हिंसा, अधर्म. आणि आमचे स्वामी काय सांगतात, शास्त्राचं प्रमाण देऊन, म्हणजे शास्त्राचं प्रमाण आम्हाला काय देतात देव, की आचरेतयाचा धर्म. हिंसा जर का केली, हिंसेला निमित्त जर का झालो आणि असं अभक्ष भक्षण केलं तर काय होणार आहे, आपण धर्म आचरणावरून बाजूलाच झालो. आता जर का धर्म आचरणच आपल्याकडे राहिलं नाही तर देव भेट देतील का. म्हणजे हे काय आहे, हे त्यांना परीक्षा घेण्याचा तो प्रकार आहे. बघूया हे येथीचे आहेत ते खातात का. येथीचा जो व्यक्ती आहे, स्वतः चक्रधर स्वामी जरी आले आणि म्हटले की हा मांसाहार खा, आम्ही लगेच मोक्ष देऊ, तरी येथीचा ज्ञानिया ते मांसाहार करणार नाही. इतका पक्का ज्ञानिया आहे. म्हणजे इतकं ज्ञानियाचं महत्व सांगितलेलं आहे. जो ज्ञानानुसार आचरण करणारा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. म्हणून इथे सांगितलेलं आहे की जीवदशा गेल्या, म्हणजे जीवदशा गेल्यानंतर विचार करतो माणूस. आता इथे ते गेले परंतु त्यांनी मांस भक्षण केलं नाही. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर तुम्ही ठाम असलं पाहिजे. धर्म आचरण करत असताना विकल्पाला शरण जाता कामा नये, देवतेला शरण जाता कामा, यावर तुम्ही ठाम असले पाहिजे. सर्व धर्मांपरित्यज्य सांगितलं. अर्जुन देव म्हणजे सगळं सामुग्री या सामग्रीवंत होते, पण एका कृष्णाला ते शरण गेले आणि ठाम राहिले शेवटपर्यंत. कृष्ण महाराज म्हणतात हे युद्ध जिंकलं, राज्य जिंकलं, आता हे राज्य सोडून द्या, त्याग करा. लगेच सोडून दिलं. म्हणजे स्वामींच्या वचनावर एवढे ठाम आहेत अर्जुन देव. कारण ते म्हणाले करिष्ये वचनम तव, तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. तर स्वामींनी म्हटलं आणि त्यांनी लगेच ते राज्य त्यागून सुद्धा दिलेलं आहे. तर हे काय आहे, अर्जुनाची जोपर्यंत जीवदशा होती तोपर्यंत ऐकून घेतलं नाही देवाचं. जीवदशा निवर्तली, अप्रोक्ष ज्ञान म्हणजे त्यांना जे काही स्वरूप दर्शन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे 11व्या अध्यायामध्ये, त्यानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला. प्रश्नांची उत्तर स्वीकारल्या जाऊ लागली, बदल होत गेला. म्हणजे जीवदशा गेल्या जाय. आपल्याला सुद्धा कधी कधी मनामध्ये राग असतो म्हणून तो विषय आपण ऐकत नाही, म्हणजे नाही त्या व्यक्तीचं मला ऐकायचं नाही. पण नंतरच्या काळामध्ये ती गोष्ट आपल्याला लक्षात येते की नाही, हे जे सांगतायत ते आपल्या भल्यासाठीच सांगतायत. लहानपणी जेव्हा मास्तर गुरुजी असतात ते मारतात, ते कोणालाच आवडत नाही, कुठल्याच विद्यार्थ्याला आवडत नाही. राग असतो मनामध्ये. हा राग कधीपर्यंत असतो माहितीये का, जीवदशा असेपर्यंत. जीवदशा कधी जाते माहितीये का, 10वीचा निकाल लागला की जीवदशा निघून जाते. कारण की त्या परीक्षेमध्ये 40% मार्क मिळतात आणि मग आठवतं की मास्तर जे सांगत होते ते बरोबर सांगत होते. आणि 10वी झालेला जो मुलगा आहे ना, रिझल्ट लागलेला मुलगा, तो सगळ्यांना सांगत सुटतो. 9वीतल्या 10वीतल्या मुलांना अभ्यास करा बरं का चांगला, अभ्यास करा बरं का चांगला. त्याची जीवदशा निघून गेलेली आहे. अशा पद्धतीने अहम जो आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत तो ऐकून घेणार नाही. म्हणून त्याला परिहार देऊ नका. अशातला त्याला परिहार देऊन ठेवा. शांत डोकं झाल्यानंतर तो विचार करेल की बरोबर त्यांनी तर हिशोब बरोबर सांगितले आपल्याला, आणि मग तो ते मान्य करू शकतो.
तैसे कार्य कीजे तरी जाये, किंवा तैसे कार्य कीजे म्हणजे त्यांचं अज्ञान अन्यथा ज्ञान फिटेल असं कार्य तुम्ही स्वतः करा. म्हणजे त्या लीळाचरित्रामध्ये ती घटना आलेली आहे ना, ते दुधाचं कुठलाही पदार्थ ते घेत नाहीत गुरुजी, आणि तो जो त्यांचा शिष्य आहे तो म्हणतो माझी पत्नी सुगरण आहे, ती दुधाच्या विना दुधाचे पदार्थ ती बनवते. म्हणजे शक्यच नाही असं नाही, ती बनवते आणि तिने एक से एक पदार्थ बनवले आणि त्यांनी खाल्ले, त्यांना आवडलं. कुणीतरी त्यांना दिवसलं की हे तुम्ही दुधाचे पदार्थ तिने टाकून, ते दूध टाकून तिने हे पदार्थ बनवलेले आहेत. आणि त्यांनाही वाटलं की खरोखरच आपणही खाऊन घेतले, आपला जो धर्म आहे तो भंगून गेला. मग त्यांनी म्हटलं की तुझ्या पत्नीने आमचा धर्म भंग करून टाकला, तिने आम्हाला दुधाचे पदार्थ खाऊ घातले. ते म्हणाले नाही, तिने विना दुधाचे बनवलेले आहेत. मग ते म्हणाले आम्हाला काही भरोसा वाटत नाही वगैरे. मग ते पत्नी पण म्हणाली, तिने पण परिहार दिला की हो मी हे बिना दुधाचेच बनवले आहे. ते म्हणजे नाही नाही नाही, तू आमचा धर्म भंग केलेला आहे, नियम भंग केलेला आहे. मग ती म्हणाली की मी हे सगळे पदार्थ तुमच्या समोर बनवते दूध न टाकता. आणि मग तैसी क्रिया कीजे म्हणजे त्यांच्या समोर ती क्रिया करून दाखवली त्यांनी. ते पदार्थ बनवून दाखवले, कुठे दुधाचा एक थेंब सुद्धा त्याच्यामध्ये नाही टाकला, आणि तसेच्या तसेच पदार्थ मागच्या सारखे बनवले, त्यांनी खाल्ले आणि तसेच लागले. अरे हा म्हणे, म्हणजे तो परिहार देण्यासाठी कधी कधी तुम्हाला शब्दांचा उपयोग करावा लागेल, कधी कधी तुम्हाला शांत बसून तो परिहार द्यावा लागेल, कधी कधी तशा त्या क्रिया करून तुम्हाला तो परिहार द्यावा लागेल, कधी कधी तुम्हाला त्यांना विशिष्ट वेळ द्यावा लागेल, आणि त्या विशिष्ट वेळानंतर त्यांना कळेल की हो हे बोलले होते ते बरोबर आहे. असं सुद्धा विविध माध्यमातून तुम्हाला एखाद्या व्यक्तीला परिहार देता येतो. काजे सत्यार्थ प्रकटे म्हणितले. आता ते म्हणतात की तैसे कार्य कीजे तरी जाय, म्हणजे त्या जीवाची जीव दशा गेल्यानंतर त्याचं अन्यथा ज्ञान फिटेल असंही सांगितलं, किंवा तसं कार्य आपण केलं अन्यथा ज्ञान फिटावं अशा प्रकारचं जर का कार्य केलं तर ते फिटतं असंही सांगितलं. तर कशाच तो बरं, म्हणजे याला प्रमाण काय ना. स्वामींनी सांगितलं की सत्यार्थ प्रकटे काजे सत्यार्थ प्रकटे म्हणितले. म्हणून सत्यार्थ प्रकटे म्हणजे काय, एखाद्या वेळेस तुमच्या विषयी आता अन्यथा ज्ञान जीवाच्या लोकांच्या मनामध्ये असेल तर त्याला तुम्ही किती परिहार दिला तरी लोक तुमचं ऐकून घेणार नाही, तुम्हाला चुकीचंच मानणार आहे. परंतु तुम्ही काय करा, एक विशिष्ट वेळ द्या, शांत राहा, अज्ञातवासात जा, विषयाला शांत होऊ द्या, आणि मग हळूहळू काय होणार, सत्यार्थ प्रगटे म्हणजे हळूहळू लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचेल की काय नेमका खरा प्रकार आहे तो नंतर लोकांना कळत जाईल. आपेगावच्या संबंधित लीळा आहे आपली पांचाळेश्वरची. तो जो व्यक्ती आहे त्याच्या मागे सगळे मारायला त्याला लागलेले असतात. आमच्या स्वामींना तो बघतो, बसलेले आहेत नदीच्या पलीकडे, तो लगेच पाण्यात उडी टाकतो आणि पोहत पोहत तिथपर्यंत येतो आणि स्वामींना सांगतो माझ्याविषयी गावामध्ये कोणीतरी अन्यथा पसरवलेला आहे, आणि त्याच्यामुळे काय झालं की सगळे लोक मला जीव घेण्यासाठी माझ्या मागे लागलेले आहेत. स्वामींना माहिती त्यांनी तसं काही केलेलं नाहीये. थोड्या वेळाने स्वामी म्हणतात तुमचे कुदळी पावडे आहे, कुदळी पावडा आहे का तुमच्याकडे? ते म्हणतात हो आहे, पण घरी आहे, आणि घरी गेलं तर काय होईल, ते लोक मारून टाकतील मला. परंतु तो तसं काही, स्वामी म्हणतात तुम्ही जा, तुम्ही ते घेऊन या. आणि त्यांनी सुद्धा स्वामींवर विश्वास ठेवला आणि तो गेला आणि ते कुदळी पावडं घेऊन आला. आता जेवढे मारायला लोक गावातले होते ते सगळ्यांनी बघितलं याला की हा गावात आला, पण घरी गेला, कुदळी पावडं घेतलं, परत इकडे आला. आणि मग सगळे एकमेकांशी बोलायला लागले की आपण याच्याबद्दल जे ऐकलं, तू मला सांगितलं, हे तू बघितलं का? मी नाही बघितलं, मला ह्यांनी सांगितलं. आज सगळ्या गावामध्ये चर्चा झाली की तुम्ही कोणी बघितलं का ह्यांनी ही चूक केलेली आहे, व्यभिचार केला, ही चूक कोणी बघितलं का? ते नाही, कोणीच तयार झालं नाही. त्यामुळे आम्ही कुणीच बघितलं नाही. अरे बघितलं नाही, मग हे अन्यथा ज्ञान अफवा आली कुठून? ती कोणीतरी ती अफवा त्याच्याविषयी पसरवलेली होती. आणि स्वामींच्या त्या विधीसाठी तो तयार झाल्यामुळे काय झालं की त्याच्याविषयीचं अन्यथा ज्ञान, अज्ञान लोकांचं फिटलं
आणि सत्यार्थ प्रगटे म्हणजे सत्य अर्थ प्रगट झाला की हा व्यक्ती जर का चुकीचा असता, हा गावात आला नसता, घाबरला असता आपल्याला, हा आला म्हणजे हा चुकीचा नाही असा सत्यार्थ प्रगटला आणि सगळ्यांच्या मनातनं ते अन्यथा ज्ञान फिटलं. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्याचं 260 क्रमांकाचं वचन पाहिलं. उगे असागा मंडळिका जीव जीवा काही परिहारासाने त्या संबंधित उत्तरार्थ 170 क्रमांकाची मंडळिका दुधा नयनी जीव परिहारू भाव कथन या वेळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.